हा पदार्थ तुम्ही लहानपणी नक्कीच खाल्लेला असणार, अगदी हेल्दी आणि टेस्टी आहे। तर त्यासाठी काय करायचं, कढाईमध्ये अर्धा कप गूळ घ्यायचा। गुळामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आणि याला 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं शिजून घ्यायचं। याचा पाक तयार झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडासा पाक टाकायचा आणि याची गोळी तयार झाल्यानंतर ही गोळी पाण्यामध्ये टकटक वाजली गेली तर समजायचं पाक व्यवस्थित झालेला आहे। लगेच गॅस बंद करायचा आणि हा पाक एका तूप लावून घेतलेल्या पॅन वरती काढून घ्यायचा। गरम असल्यामुळे उलथाने याला गोळा करून घ्यायचं आणि नंतर हाताने याला छान असं लांबून घ्यायचं। जसा जसा हा पाक सुकला जातो तसा तसा याचा कलर चेंज होतो। हा पाक अगदी कडक झाल्यानंतर कात्रीने याला कट करून घ्यायचं। आता कढाईमध्ये परत अर्धा कप पांढरे तीळ घ्यायचे आणि हे तीळ सारखे हलवत चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे। लगेच गॅस बंद करायचा आणि हे तीळ हलके कोमट असताना यामध्ये तयार केलेला गुळाचा पाक टाकून घ्यायचा। छान असं मिक्स करायचं। नंतर याला एका कपाने किंवा वाटीने दाबून घ्यायचं आणि एकसारखा आकार देऊन घ्यायचा। तर अगदी झटपट साध्या सोप्या तिळाच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत। थंडीमध्ये खाण्यासाठी खूपच हेल्दी आहेत आणि मकर संक्रांतीला हळदी कुंकाला देखील तुम्ही ह्या वड्या बनवून ठेवू शकतात। 1 महिना आरामशीर टिकतात, तर नक्की करून बघा।